येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे 2400 कोटी रुपये मिळणार आहेत। राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा वाटप सुरू झालेला आहे। उर्वरित रक्कम कोणाला मिळणार, मोठी बातमी आली समोर। नमस्कार मंडळी, जसे की आषाढी एकादशीच्या निमित्ताने कर्जमाफी जाहीर झालेली आहे, त्याचप्रमाणे सर्व शेतकरी दोन गोष्टी अजून वाट पाहत आहे। आपल्या सर्वांना माहीतच आहे, ती म्हणजे गोष्ट नमो शेतकरीचा 9वा आणि 10वा हप्ता आणि पीक विमा। तर पीक विमा 2025चा खरीपाचा आणि पीक विमा होता, या संदर्भामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती पाहणार आहोत। तरी व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत पाहत चला। तर पहा, जेवढ्या शेतकऱ्यांना हा पीक विमा बाकी आहे मिळणं, त्या प्रकारात राहणार आहे। कोणत्या शेतकऱ्यांना आधी थोडाफार प्रमाणात मिळाला होता, त्यांना आता उर्वरित रक्कम मिळेल का? ज्यांना आधी काही मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना किती पर्सेंटेज मिळेल आणि तसेच कोणत्या बँकेच्या कोणत्या बँकेमध्ये मिळेल किंवा कोणकोणत्या महसूल मंडळाचा पीक विमा जाहीर होईल हे सुद्धा बघणार आहोत। किंवा कोणकोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यानुसार किती महसूल मंडळांना मिळेल, या सर्व संदर्भामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत। तर ठीक आहे, तर सर्वात पहिले आपण सुरुवात करूया, ती म्हणजे मराठवाड्यापासून। मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील 30 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे। याच्यामध्ये त्या हिंगोली जिल्ह्यातील कोणकोणत्या पिकासाठी मिळणार आहे, पिकांचा पीक विमा मिळणार आहे। त्यासोबतच पुढील जिल्हा आहे ते म्हणजे नांदेड। नांदेडमधून किती महसूल मंडळे आहेत, तर 93 महसूल मंडळे आहेत। त्यांच्यामध्ये सोयाबीन, कपाशी आणि तूर या पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर पुढील जिल्हा आहे तो म्हणजे परभणी जिल्हा। परभणीमध्ये 52 महसूल मंडळात तूर, कापूस या पिकांचा पीक विमा जमा होणार आहे। यामध्ये पुढील जिल्हा आहे तो म्हणजे जालना। जालना जिल्ह्यातील तब्बल 42 महसूल मंडळामध्ये पीक विम्याचे वितरण होणार आहे। मग त्यांच्यामध्ये जालनामधील कोणकोणत्या पीक विमा असतील, तर त्यांच्यामध्ये कापूस असेल, तूर असेल, याचा पीक विमा जमा होणार आहे। ठीक आहे, तर पुढील जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। संभाजीनगरमधील 78 महसूल मंडळामध्ये पीक विमा जमा होणार आहे। कोणकोणत्या पिकांचे असेल, त्याच्यामध्ये सोयाबीनचा पीक विमा जेवढा की राहिला असेल त्या शेतकऱ्यांचा तेवढा असेल। यामध्ये तूर आणि कपाशी या दोनांचा समावेश आहे। पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यातील 87 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। त्यामध्ये कोणकोणते पीक समाविष्ट आहे, तर ते म्हणजे तूर, सोयाबीन, कापशी या पिकांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। याच्याच पुढीलचा जिल्हा आहे तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा जिल्हा धाराशिव। कारण धाराशिवबद्दल खूप सारी चर्चा झालेली आहे। धाराशिवमध्ये पीक विमा मिळाले का, किंवा जी काही धाराशिव आतापर्यंत प्रॉब्लेम आहे त्यानुसार त्यांचा पीक विमा कशाप्रकारे मिळणार, तर हो, धाराशिवमधील देखील 46 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन पीक विमा मिळेल, कापशीचा मिळेल आणि तूर पिकांचा पीक विमा जमा होणार आहे, हे पण लक्षात घ्या। त्यानंतर पुढील जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यातील 60 महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोयाबीन पिकाचा राहिलेला पीक विमा जमा होणार आहे। त्यासोबत आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भरला नव्हता त्या शेतकऱ्यांना पीक विमा कशाप्रकारे त्यांना मिळेल, पीक विमा तर मिळणार नाही बरोबर, मग त्यांना आपल्या एका सरकारकडून काय माहीत आहे ते मिळू शकते, तर लक्षात घ्या। तर पीक विमा बाकीचे जे काही उर्वरित योजना आहे फक्त आणि फक्त त्याचे पैसे त्यांना मिळतील। तर आता ज्या शेतकऱ्यांना तूर आणि कापूस या पिकांचा पीक विमा भरला होता त्यांना देखील पीक विमा जवळपास सर्वांचा जमा होणार आहे। आता या झाला आठवडा। नंतर ते विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अमरावती, अकोला, यवतमाळ हे जेवढे जिल्हे आहे काही आहेत, यांच्यामध्ये आपण थोडक्यात माहिती पाहूया। तर बुलढाणा या शेतकऱ्यांना पीक विमा भेटला नाही। त्यांच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार आहे जवळपास 80% पेक्षा जास्त महसूल मंडळे हे बुलढाण्यातील आहे। त्यानंतर पुढील जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम। वाशिम जिल्ह्यातील 36 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना कपाशी, तूर या पिकांचा पीक विमा जमा होणार आहे। पुढील जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती। अमरावती जिल्ह्यातील 90 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन, कापशी, तूर या पिकांचा पीक विमा जमा होणार आहे। त्यानंतर पुढील जिल्हा आहे तो म्हणजे अकोला। अकोल्यातील 50 महसूल मंडळातील आहे आणि त्यातील सर्व शेतकऱ्यांना तूर, सोयाबीन, कापशी या सर्व पिकांचा पीक विमा जमा होणार आहे। त्यानंतर आहे अहिल्यानगर। अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यामध्ये जेवढा काही 110 कोटी पीक विमा जमा करण्यात आला, पण त्यामध्ये दुसऱ्या टप्प्याची अजूनही यादी लागलेली नाही। त्यानंतर जेवढे काही आहे सोलापूर जिल्हा आहे किंवा सोलापूरचे बाकीचे काही जिल्हे आहे, त्यानंतर लक्षात घ्या की या सर्वांना देखील या पीक विम्याचा लाभ मिळणार आहे। आता यामध्ये जर आपल्याकडून कोणत्या गोष्टींची चूक होत असेल, म्हणजेच काय जर बँक खाते ओके नसेल
किंवा आपल्याला कोणतं आधार कार्ड आपलं जे काही आहे फार्मर आय डी आहे त्या संदर्भात जर का चुका असतील तर सध्या तर त्या दुरुस्त करून घ्या. कारण जशा प्रकारे कर्जमाफीची यादी लागलेली आहे आणि कर्जमाफीमध्ये देखील बऱ्याच शेतकऱ्यांना जशा प्रकारे अडचणी येत आहे तशाच प्रकारे माझं नाव कमी कसं काय झालं किंवा माझ्या खात्यावर रक्कम जमा होणार नाही का, माझं तर कुठेच नाव दिसत नाही, काही आपल्याकडनं जर कोणती कागदपत्रे चुका करून घेतली असेल तर त्या वेळेत दुरुस्त करून घ्या. कारण ह्या महिन्याच्या अखेरीपर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या याद्या आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते या संदर्भात वेळेवर सरकार आपल्याला माहिती देणार आहे. तेवढी जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. हे आत्ताचे जे अपडेट्स होते ते पीक विम्याचे होते. पुढील व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजनेचा व 9व्या व 10व्या हप्त्याबद्दल शेतकऱ्यांसंदर्भात माहिती पाहूया. तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.